तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन येत्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इकडे आता काव्याचा डोहाळे जेवणाचा प्रोग्राम व्यवस्थित पार पडलेला असतो आणि सर्व मंडळी आता हॉलमध्ये एकत्र बसून की प्रोग्राम कसा झाला यावरच चर्चा करत असतात आणि काव्याचे फार कौतुक देखील ते सर्वजण करत असतात. आणि तेवढ्यातच तिथे गुरुजींची एंट्री होते. गुरुजी येतात, सर्वजण खुश देखील होतात आणि टेन्शन देखील त्यांच्या चेहऱ्यावर असतं, कारण पार्थला वाटत असतं आता गुरुजींनी आणखी कोणता संकेत देतात की काय, कारण आधीच गुरुजींनी पार्थला संकेत देखील दिलेला होता. आता तो त्याच गोंधळामध्ये असतो, तोच विचार पार्थ करत असतो. आणि इकडे नंदिनीची आई तिला म्हणत असते, काय काव्या, तुझी आता परीक्षा कधी आहे? त्यावर गुरुजी म्हणतात, परीक्षा तर नक्कीच आहे. 16 डिसेंबर दिवशी जी परीक्षा आहे ती लेखी देखील असणार आणि खऱ्या आयुष्यातली परीक्षा सुद्धा तुम्हाला त्याच दिवशी द्यायची आहे. जसं 16 डिसेंबर होतं तसंच 16 ऑगस्ट देखील तुमच्या पुन्हा एकदा आयुष्यामध्ये येणार आहे आणि त्या येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला तोंड देखील द्यावंच लागणार आहे, असं गुरुजी काव्याकडे पाहून आणि नंदिनीकडे पाहून म्हणत असतात. त्यावर गुरुजी पुढे असेही म्हणतात, एवढंच काय, पण आता तुमच्या बऱ्याच गोष्टी उघडकीस देखील येणार आहेत आणि तुमची बऱ्याच गोष्टीतनं सुटका देखील होणार आहे. पण मात्र आता ही सुटका झाल्यानंतर ज्यानं त्यानं जो विचार करेल त्या विचारानुसारच जो तो रिॲक्ट करेल. आता ही चांगल्या घेतील की वाईट घेतील त्यातनं हे ज्यानं त्यानं आपापलं ठरवायचं आहे. आणि एवढंच काय, बरीच लोक बऱ्याचशा गोष्टींमध्ये अडकलेली देखील आहेत, ती देखील मोकळी होतील, असं नंदिनी आणि जीवाकडे पाहून गुरुजी म्हणत असतात. हे ऐकताच नंदिनीच्या चेहऱ्यावर अगदी टेन्शन येतं आणि नंदिनीच्या आईला वाटत असतं, आता माझ्या मुलीचं सत्य सर्वांसमोर येईल की काय, ती देखील विचारात पडते. गुरुजी म्हणत असतात, पण हरकत नाही, एक गोष्ट मात्र ह्यातनं चांगलीच होणार आहे, सर्वांची सुटका देखील होईल आणि ज्याचं त्याचं सत्य ज्याला त्याच्या समोर देखील येईल आणि त्यानंतर मात्र सर्व काही चांगलंच होणार आहे. फक्त तुमचे पुढील 8-10 दिवस थोडे खराब जातील, पण त्यानंतर मात्र पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण एकत्र येणार आहात आणि तुमच्या घराचं मात्र गोकुळ होईल. पण तोपर्यंत मात्र तुम्हाला सर्वांना देवाचं नामस्मरण करायचं आहे. त्यावर मानिनी म्हणते, गुरुजी तुम्ही थोडं आम्हाला सांगू शकाल का, तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलत आहात? गुरुजी म्हणत असतात, मी माझं काम केलेलं आहे, आता फक्त तुम्ही ज्याचं त्याचं ज्याने त्याने ठरवायचं आहे की त्याला माहीतच आहे की तुमची कशातनं सुटका होणार आहे आणि कोण कशामध्ये अडकलेलं आहे, हे ज्याचं त्याला चांगलंच माहीत आहे. आणि इकडे गुरुजी तिथनं जातात आणि पार्थ संध्याकाळी झोपलेला असतो. पार्थ संध्याकाळी झोपल्यानंतर मात्र त्याच्या डोक्यामध्ये सतत एकच विचार असतात की गुरुजींनी नेमकं कशाबद्दल सांगितलं आहे, गुरुजींनी ज्याबद्दल सांगितलं आहे त्यातनं काही आमच्या बाळाला तर धोका निर्माण होणार नाही ना, किंवा आम्ही आमचं बाळ तर गमावणार नाही ना, असा विचार पार्थ करत असतो. तेवढ्यातच पार्थला स्वप्न पडतं की काव्या फार अस्वस्थ अवस्थेमध्ये घरी पोहोचली आहे, ती दरवाजा वाजवत आहे. त्यानंतर पार्थ दार उघडतो तर काव्या रडत असते आणि ती म्हणत असते की आपलं बेबू चौकामध्येच कुठेतरी होतं आणि आता ते सापडत नाहीये. तेवढ्यातच पार्थ तिलावर ओरडतो आणि म्हणत असतो, जर आपलं बेबू तुमच्याकडनं जर तुम्ही आणलं नाही लवकरात लवकर, तर मग आपल्यातलं काव्यार्थ कायमचं संपेन, असं पार्थ तिला धमकी देत असतो. त्यानंतर तो स्वतः खडबडून जागा होतो आणि घाबरतो. काव्याच्या पोटावरनं हात देखील फिरवतो आणि युनिव्हर्सला म्हणत असतो, युनिव्हर्स तू मला काही संकेत तर देत नाहीयेस ना. आणि इकडे वसू आत्या रम्याला म्हणत असतात, अगं बघत बघत 10-12 दिवस होऊन गेली गुरुजी येऊन, तरी देखील आपण काहीच केलं नाही. आता बघता बघता त्या काव्याची एक्झाम देखील जवळ येईल, आपण काही तिला ती एक्झामला जाताना बेस्ट ऑफ लक काव्या, तू चांगला पेपर लिही असं म्हणणार आहेत की काय. त्यावर ती म्हणते, अगं आई तू असं कसं म्हणू शकतेस, गेले 10-12 दिवस मी काहीच केलेलं नाही आहे, तुला माहीत नाही. गेले 10-12 दिवस मात्र मी सगळं काही ह्या सगळ्यांच्या मुवमेंट ऑब्झर्व करत होते आणि त्यातनं मात्र मी एक गोष्ट नोटीस केली आहे की आर्याकडे सकाळी
नंदिनी आणि संध्याकाळी जीवा टिफिन घेऊन जातो आणि एवढंच काय तर त्या तिघांचं नक्कीच काहीतरी सुरू देखील आहे। जी फाईल आर्या घेऊन गेली होती ती फाईल मला आता पुन्हा तिच्या घरी जाऊन मिळवायची आहे। त्यावर ती म्हणत असते, वसू आत्या, अगं ही काही एवढी सोपी गोष्ट वाटली की काय तुला, की आता तू उगाच आर्याकडे गेलीस आणि तिला म्हणशील, अगं आर्या, तू काव्याच्या डोहाळे जेवणा दिवशी जी फाईल नंदिनीच्या कपाटातनं चोरलीस ती जरा मला पाहू देतेस का, आणि ती लगेच तुझ्या हातात देईल असं होणार आहे का? त्यावर रम्या म्हणत असते, आई मला काय करायचं आहे मला चांगलंच माहीत आहे आणि तिच्याकडनं ती फाईल कशी घ्यायची आहे हे देखील माझं प्लॅन तयार आहे, तू काळजीच करू नको, तू बघ आता मी आज काय करते। आणि इकडे काव्या मात्र जीवा आणि नंदिनीकडे आलेली असते, त्यांच्याशी ती बोलत असते, त्यांना सांगत असते, खरं तर मला फार अस्वस्थ वाटत आहे, मला काही करमत नाही आहे, कारण मला फार विचित्र आणि वाईट स्वप्न पडत आहे, मी नेमकं काय करू? खरं तर मी त्या स्वप्नांमुळे फार डिस्टर्ब झाली आहे, माझं कशातही मन लागत नाही आहे। त्यावर नंदिनी तिला म्हणत असते, अगं तू शांत हो, काळजी करू नकोस, पण तू मला सांग, तुला स्वप्न नेमकं कशी पडतायत, कशाच्या रिलेटेड पडतायत? त्यावर ती म्हणत असते, अगं मी एक्झामला गेले असं मला स्वप्न पडलं आणि तिथे सगळीकडे एक्झाम हॉलमध्ये पाणी झालं आणि माझा पेपरही पाण्यात भिजला असं मला स्वप्न पडलं। एवढंच काय, मी एक्झाममध्ये गेली आहे पण मला काहीच आठवत नाही आहे, माझं प्रचंड डोकं दुखतं आहे की मी तो त्रास सहनही करू शकत नाही आहे, आणि एक स्वप्न तर मला वारंवार पडत होतं, ते तर अगदी मला 3-4 वेळेस सतत एकच स्वप्न पडत होतं, मी एक्झाममध्ये गेले एक्झाम हॉलमध्ये, पण मी तो पेपर एक्झाम हॉलमध्ये ॲन्सर शीट फेकून दिली आणि काहीही न लिहिता एक्झाम हॉलमधनं निघून आले, मला अशी स्वप्न पडत आहेत, खरंच मला फार भीती वाटत आहे, ताई माझी प्रिलिम्स व्यवस्थित क्लिअर होईल ना, माझी मेन्स, मला आता काही करून मला ह्यावेळेस मेन्स द्यायची आहे। त्यावर नंदिनी म्हणत असते, अगं शांत हो, तू जरा देखील काळजी करू नकोस आणि तू स्ट्रेस तर बिलकुलही घेऊ नकोस, स्वप्नांचं काय असतं, स्वप्न काही खरी होत नसतात। त्यावर जीवा म्हणत असतं, हो ना, आणि खरं सांगू का काव्या, खरं तर हे सगळं का होत आहे, मुळात तू फार टेन्शन घेतलं आहेस, एक्झामचा स्ट्रेस घेतला आहेस, म्हणूनच तुला ही सर्व अशी स्वप्न पडत आहेत एक्झामच्या रिलेटेड, तू जरा देखील टेन्शन घेऊ नकोस आणि 101% माझी गॅरंटी आहे, तू नक्कीच मेन्स देणार आणि सगळे टॉपमध्ये तुझा पहिला नंबर देखील येणार आणि तू नक्कीच यावेळेस IAS होणार, बघ आमची खात्री आहे, कारण तुझ्यासाठी कोणीतरी 2 माणसं फार प्रयत्न करत आहेत। त्यावर नंदिनी त्याच्याकडे बघते आणि लगेच काव्या त्याला विचारते, कोणती 2 माणसं, तू कोणाबद्दल बोलत आहेस, कोण माझ्यासाठी काहीतरी मेहनत करत आहे? त्यावर तो म्हणतो, अगं तुझी ताई आणि पार्थ दादा, तुला माहीत नाही, हे 2 जण तुझ्यासाठी फार वेट करत आहेत तुझ्या IAS होण्याचा, तुला फार ब्लेसिंग देखील देत आहेत। पार्थ तर रोज देवाकडे तीच प्रार्थना करतो आणि माझी नंदिनी देखील, तू कसलंही टेन्शन घेऊ नको, तू नक्कीच यावेळेस मेन्सही क्लिअर करणार आणि IAS देखील नक्कीच बनणार असं जीवा त्या काव्याला सांगत असतो। आणि इकडे मानिनीकडे पार्थ आलेला असतो, पार्थही इकडे मानिनीला म्हणत असतो, आई मला गेले काही दिवसांपासनं फार विचित्र स्वप्न पडत आहेत, जसं की तू बघ मी त्या आणलेल्या खेळण्या ती बाहुली खाली पडली आहे आणि तिच्या अंगावरनं गाडी गेली आहे, एवढंच काय तर एकदा तर फारच विचित्र स्वप्न मला पडलं, जसं की काव्य एक्झामला गेल्यात आणि आम्ही आमचं बाळ देखील गमावलं आहे, मला वाटतंय की ते सगळं मी खेळण्या आणल्यामुळेच हे सगळं होत आहे की काय? त्यावर मानिनी म्हणते, तू एवढा विचार करू नकोस, ह्याचा आणि त्याचा काही एक संबंध नाही आहे आणि सगळीच स्वप्ने फार खरी होत नसतात, पण भीती मात्र खरी होते। तेवढ्यातच पार्थ तिला विचारतो, आई काय झालं, तू काय म्हणालीस? त्यावर मानिनी म्हणते, नाही काही नाही, तू नको काळजी करू। त्यानंतर ती म्हणते, पण तू मला हे सर्व आधी का नाही सांगितलंस? त्यावर तो म्हणतो, अगं तुला बरं नव्हतं म्हणूनच तर मी हे सर्व तुला नाही सांगितलं, तू उगाच टेन्शन घेशील असं मला वाटलं। इकडे नंदिनी देखील देवाकडे प्रार्थना करत असते, ती म्हणत असते, देवा आता ज्यासाठी मी हे सर्व अट्टहास केला होता, हे सर्व लपवलं होतं, आता थोड्याच दिवसात
मी सर्व काही सगळ्या घरच्यांना खरं सांगेन. एकदा का काव्याची प्रिलिम झाली आणि त्यानंतर मेन्सही झाली की लगेच मी सगळ्यांना सांगेन. तिचं बाळ एकदा सुखरूप बाहेर आलं की मी मोकळी होईल तिला खरं काय ते सांगायला, असं ती गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असते. ती म्हणत असते, पण तोपर्यंत मात्र माझं हे तू सांभाळून ठेव गुपित. आणि तेवढ्यातच आर्याचा फोन येतो. आर्या नंदिनीला फोन करते. नंदिनी तिला म्हणतच असते, अगं मी तुला टिफिन पाठवतच आहे, आज थोडा टिफिन पाठवायला उशीर झाला. त्यावर ती म्हणते, अगं मी सूप पिलं आहे, मला आता भूक नाही आहे. त्यावर ती म्हणते, अगं मी टिफिन पाठवतच होते, तू बाहेरचं हॉटेलचं सूप का पिलंस? त्यावर ती आर्या म्हणते, मी असं बोलले का की मी हॉटेलचं सूप पिलं आहे? तर माझ्या एका पेशंटने चांगलं घरगुती घरचं हेल्दी आणलं होतं माझ्यासाठी सूप बनवून, मी तेच पिलं. त्यानंतर असं म्हणून ती फोन ठेवते आणि म्हणते, ह्या बाईला प्रत्येक वेळेस मध्ये मध्ये करायचंच असतं का? त्यानंतर ती स्वतःशीच म्हणत असते, आता मी उगाच हिच्यासाठी माझा मूड खराब करून घेणार नाही. खरं तर आज माझा खूप छान मूड आहे. आज मी सुट्टी देखील घेतली होती आणि मी सुट्टी घेऊन जे काही एडिट केलं होतं माझा व्हिडिओ, आता तो मला छानपैकी बघायचा आहे. असं म्हणून ती स्क्रीन ऑन करते आणि बघते तर जीवाचे आणि तिचे फोटो असतात. आर्याने जीवा आणि तिच्या फोटोचा व्हिडिओ केलेला असतो आणि जीवाच्या फोटोच्या खाली आय लव्ह यू जन्मेजय असं तिने लिहिलेलं असतं आणि त्या दोघांचेही फोटो एडिट्स केलेले असतात. हे पाहून मात्र ती फार खुश होत असते. त्यातच आर्याच्या घरची लाईट देखील जाते आणि ही लाईट मात्र उगाचच गेलेली नसते, तर रम्याने लाईट मुद्दाम तिच्या घरची घातलेली असते. आणि आता रम्या तिच्या घरी इलेक्ट्रिशियन म्हणून आलेली असते. तिच्या घरची बेल वाजवते आणि आर्या मात्र अंधारामध्ये फार घाबरलेली असते. ती तिच्या मोबाईलचा टॉर्च लावते. आर्या दार उघडते आणि बघते तर काय, समोर इलेक्ट्रिशियन असतो. पण तिला वाटतं की समोर नेमकं कोण आहे. अंधारामध्ये तिला नीट दिसत नाही, कारण त्या रम्याने चेहऱ्यावर मास्क टोपी देखील घातलेली असते. त्यामुळे फक्त रम्याचे डोळेच आर्याला दिसतात. रम्या आर्याच्या तोंडावरती गुंगीचं औषध मारते आत येताच आणि तिच्या तोंडावर रुमाल दाबते आणि आर्याला बेशुद्ध करते. त्यानंतर तिच्या रूममध्ये जाते. तिच्या कबर्डमध्ये इकडे तिकडे सगळीकडे शोधाशोध करते आणि ती लिगल डॉक्युमेंट्सची फाईल आता फायनली रम्याच्या हाती लागलेली असते. त्यानंतर ती फाईल उघडून पाहते तर काय, तिथे तिला आता सरोगसीचे लिगल डॉक्युमेंट्स भेटलेले असतात. त्यानंतर ती डॉक्युमेंट्सची फाईल घेऊन रम्या ज्यावेळेस खाली येते, मात्र रम्याला जो स्क्रीनवर व्हिडिओ सुरू असतो, आर्या जो व्हिडिओ एडिट करून पाहत असते, तो व्हिडिओ तिच्या नजरेस येतो. ती तिथेच थांबते आणि तो पूर्ण रेकॉर्ड झालेला व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये रेकॉर्ड करून घेते आणि सर्वांना दाखवण्याचा आता तिचा प्लॅन असतो. ती ज्यावेळेस पाहते की आर्याने जन्मेजय आय लव्ह यू असं लिहिलं आहे, हे पाहून मात्र ती थक्क होते. तिला वाटतं आता नंदिनीचा मी कसा माज उतरवते ते बघत आणि ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन काव्याला सुद्धा मी कसं पेपरमध्ये डिस्टर्ब करते, तिला एक्झाम न देऊ देण्याचं हे आता मोठं कारण तिच्या हाती लागलेलं असतं. आता ती हे सर्व पुरावे घेऊन घरी जाते, वसू आत्यांना दाखवते आणि आता त्या हे सर्व पुरावे दुसऱ्या दिवशी एक्झॅक्ट मानिनी आणि विक्रमच्या समोर कसे येतील ह्याचाच प्लॅन करत असतात. आणि इकडे तिनीला मात्र या गोष्टीची जरा देखील खबर नसते. एवढ्यातच इकडे जीवाची एक फाईल सापडत नसती ऑफिसची, त्यामुळेच ते सर्वजण कपाट शोधत असतात. दोघेही सगळे कपाटातले कपडे खाली टाकतात आणि तेवढ्यातच लिगल डॉक्युमेंट्सची फाईल देखील खाली पडते. त्यानंतर ती फाईल ओपन होते, पण त्यामध्ये मात्र करार झालेले पेपर मात्र नंदिनी आणि जीवाला कुठेही दिसत नाहीत. हे पाहून मात्र नंदिनी आणि जीवा फार टेन्शनमध्ये येतात. जीवा तर नंदिनीवरच ओरडतो, म्हणतो तुला एवढी मोठी गोष्ट कशी सांभाळता आली नाही, तू तर स्वतःला फार जबाबदार समजतेस ना, म्हणूनच तर मी तुझ्याकडे ती जबाबदारी दिली होती, पण तू एवढी मोठी चूक कशी करू शकतेस? नंदिनीच्या तर आता पायाखालची जमीनच सरकलेली असते. तिला कळत नसतं नेमकं ते पेपर्स कुठे गेले असतील, कोणाच्या हाती लागले असतील का, हाच ती विचार करत असते. आणि इकडे काव्या पार्थला म्हणत असते, पार्थ काही अघटित तर घडणार नाही आहे ना, मला फार भीती वाटत आहे, धडधड होत आहे. एवढंच काय तर मला फार वेगळीच फिलिंग येत आहे, जसं की
खूप मोठं काहीतरी अनर्थ घडणार आहे यावर पार्थ तिची समजून काढत तिला म्हणत असतो, नाही असं काहीही होणार नाही, तुम्ही नका एवढा विचार करू. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आता नवीन भागामध्ये काय ट्विस्ट येणार आहे हे पाहण्यासाठी बघत रहा आपली मराठी वाहिनी. या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.